Student, we are going to learn about 10th standard English subject, unit number 1.2 and encounter of the special kind. This is the greatest lesson given by the Stephen Mukherjee. This is the well-known poet, well-known writer. His self-experience in his life as given in this lesson. First of all, this is an encounter of the special kind. Encounter means चकमक, एक अविस्मरणीय चकमक ह्या पाठामध्ये मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्टीफन मुखर्जी यांनी या ठिकाणी केलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीनं लेसन आणि अनुभव कथन करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. पहिल्यांदा आपण नवीन शब्द बघूया. न्यू वर्ड इनग्रॉस्ड. इनग्रॉस्ड मीन्स ऑक्युपाइड इन. ऑक्युपाइड मीन्स तल्लीन झालेला, म्हणजे एखाद्या कामामध्ये आपण जसं मग्न असतो, तल्लीन होतो, दॅट इज कॉल्ड इनग्रॉस्ड. अनफोल्डेड. अनफोल्डेड मीन्स रिव्हील्ड. रिव्हील्ड मीन्स उलगडणे. नेक्स्ट, न्यू डायमेन्शन. दॅट इज द न्यू फॅक्टर. न्यू फॅक्टर, नवा पैलू. दॅट इज कॉल्ड न्यू डायमेन्शन. हर्टी, सफिशियंट अँड होलसम मीन्स मनसोक्त. मनसोक्त. इंटरमिटेंट मीन्स फ्रिक्वेंट, म्हणजे मधून मधून. मधून मधून. श्रील, व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड. कर्कश असा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो, दॅट इज काय श्रील. कमोशन मीन्स नॉईज. नॉईज मीन्स गोंधळ. हेल्पलेस. हेल्पलेस मीन्स अनफॉर्च्युनेट. एखादी घटना जशी घडते, दुर्दैवी घटना घडते, लाईक दॅट हेल्पलेस. कॅकोफोनी मीन्स लाऊड हर्श नॉईज, म्हणजे कर्कश असा गोंगाट, दॅट इज कॉल्ड कॅकोफोनी. गॉट द बेटर ऑफ. डिफिटेड. डिफिटेड मीन्स मात करणे, एखाद्या गोष्टीवरती आपण मात करतो, दॅट इज कॉल्ड गॉट द बेटर ऑफ. मर्सिलेसली, क्रुएली, म्हणजे निर्दयपणे. नेक्स्ट, क्लॅन, अ व्हेरी लार्ज फॅमिली. प्राण्यांचा कळप, त्याला आपण क्लॅन असं म्हणतो, म्हणजे अ व्हेरी लार्ज फॅमिली. त्या प्राण्यांच्या मोठ्या समूहाला आपण क्लॅन असं म्हणतो. डॉमिनेट मीन्स पॉवरफुल. वर्चस्व असणारा. त्या प्राण्यामध्ये एखादा प्राणी हा वर्चस्व दाखवतो, दॅट इज कॉल्ड डॉमिनेट. स्टाउट, हेवी. स्टाउट मीन्स हेवी, मजबूत. अँड हरल्ड, थ्रो फोर्सफुली. थ्रो फोर्सफुली म्हणजे जोरात फेकणे. मॅराउंडिंग, सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. भक्ष्यासाठी भटकणारे. समजा वाघ आपल्याला भक्ष्य पाहिजे असेल तर जंगलामध्ये असं भटकंती करत असतो, लाईक दॅट. अशल्ट मीन्स अटॅक. हिंस्र हल्ला. हिंस्र हल्ला मीन्स अशल्ट. लिस्टलेस, विदाउट एनी एनर्जी. लिस्टलेस मीन्स त्राण नसणे. दलित आपण म्हणतो त्राण नसण्यासारखं वागणे. स्लाइड डाऊन म्हणजे मोर डाऊनवर्ड, घसरत जाणे. स्लोप असेल तर घसरत जातो, दॅट इज कॉल्ड स्लाइड डाऊन. मॅनिफोल्ड मीन्स मोर अँड मोर, अनेक पटीने, दॅट इज कॉल्ड मॅनिफोल्ड. इन्सर्ट मीन्स पॉवरलेस. इन्सर्ट मीन्स पॉवरलेस, गतिहीन. I have explained the new words in this lesson, name of the lesson and encounter of the special kind. The writer name is Stephen Mukherjee,
So I am going to learn about this lesson. This is the very important lesson. That is the human touch. Explain ideas human touch in this lesson. Mukherjee has explained about self experience in this lesson. I am starting now. My father's was medical professional working for the private company in Raniganj in West Bengal. माझे वडील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत होते. खाजगी कंपनीमध्ये ते काम करत होते. पश्चिम बंगालमधील रानीगंज या शहरामध्ये ते काम करत होते. The officers of the company were housed in the individual bungalows inside the large campus. आणि मोठ्याच्या मोठ्या लार्ज कॅम्पस मध्ये एरियामध्ये मोठमोठे असे बंगले तिथं त्या लोकांच्यासाठी बांधलेले होते. Our house was in the corner of the campus. आणि त्या कॅम्पसला लागूनच आमचं घर होतं. Our house was in corner of the campus. The officers club was adjacent of the boundary wall of our garden. आणि माझ्या बागेच्या समोरच, आमच्या घराच्या बागेच्या समोरच हा क्लब हाऊस ऑफिस कॉर्नर लागूनच, गार्डनला लागूनच होतं, कंपाऊंडला लागूनच होतं. The seasonal vegetables of the kitchen garden of the householders and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. आणि सुंदर अशी बाग होती आणि त्या सुंदर बागेमध्ये हिरवगार असं गवत होतं, लक्झरियस ग्रीन गार्डन, मोठाच्या मोठा वृक्ष आणि आमच्या ह्या छोटेखानी असणाऱ्या बागेमध्ये अशी छोटी मोठी झाडं होती आणि त्या सगळ्या झाडांना हिरवळीना अट्रॅक्शन खारीचं होतं, वेगवेगळ्या पक्ष्यांचं त्या ठिकाणी होतं. The group of the langurs had been made their den of the aswata tree nearby. आणि तिथंच एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावरती माकड तिथं जमा व्हायचे आणि त्यांचा खेळ तिथं सुरू राहायचा. They had all become the part of the parcel of our existence and the daily life. आणि आमच्या जीवनामधला तो एक अविभाज्य घटकच होता. हे सगळं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत होतं. A small incident on the Saturday afternoon left a profound effect on me. आणि एक छोटासाच प्रसंग शनिवारच्या दुपारी मला पाहावयास मिळाला. Unfolded before my eyes whole new dimensions on the wonder of God's creations. आणि खरोखरच एक नवा पैलू मला पाहावयास मिळाला आणि खरोखरच प्राण्यामधली किती अटॅचमेंट आहे, त्यांचं वागणं कसं असतं, हे हुबेहूब चित्रण मला त्या ठिकाणी पाहावयास मिळालं. It was very few days into the puja vacation. Just like any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive seasons. बघा, सुट्टीच्या दिवसामध्ये लहान मुलांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं पब्लिश होतात आणि त्या सुट्टीमध्ये त्या मुलांना आस्वाद घेण्यासाठी एक वेगळी नामी संधी प्राप्त होते आणि तशा प्रकारची एक संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती. आणि छोट्याशा सुट्टीमध्ये मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि एक सुंदर पुस्तक मला वाचायला तिथं मिळणार होती, याचाही मला आनंद खूप चांगल्या पद्धतीने होता. आफ्टर अ hearty lunch, my parents and my younger sisters lay down for the afternoon nap,
अँड आय शटल डाऊन अ स्टोरी बुक. दुपारची वेळ होती, सगळ्यांनी जेवण घेतलेलं होतं, सगळेजण शांत गाढ झोपी गेलेलं होतं. द क्वाईट आफ्टरनून प्रेस्ड द परफेक्ट बॅकड्रॉप्स अँड रिडिंग द ऍडव्हेंचर स्टोरीज. आणि मला सगळेजण शांत निवांत आहेत आणि मला एखादी साहसपर अशी गोष्ट वाचायला संधी प्राप्त होते असं मला वाटायला लागलं. द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ द फॅमिली स्नोरिंग. आणि मी ज्या वेळेला ते वाचायला सुरुवात केली त्यावेळेला मला डिस्टर्बन्स व्हायला लागला. माझ्या घरातील मंडळी झोपलेली दुपारची होती, त्यांचा घोरण्याचा आवाज मला, स्नोरिंग म्हणजे घोरण्याचा आवाज ऐकायला मिळाला. द इंटरमिटेंट chirping of the house sparrows, horse cawing, the crow and shrill call of the kite flying high above the ground. त्याच्याबरोबरच शेजारी झाडीझुडपी खूप मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे तिथं असणारा पक्ष्यांचा चिवचिवाट, चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्याचा कर्कश आवाज, हे सगळे चित्र मला त्या ठिकाणी ऐकायला मिळत होतं. त्याचाही कळत न कळत मला त्रास होत होता. मिनिट्स टिकड बाय अ बिकम अ डीपली ऍब्सॉर्ब इन द बुक. आणि मी इतकं गाळून, माझं मन इतकं तल्लीन झालं होतं ते पुस्तक वाचण्यामध्ये, माझं लक्ष विचलित होत नव्हतं. सडनली आय हर्ड द ग्रुप ऑफ द स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानक मला कुत्री भुंकत असलेला आवाज ऐकायला मिळाला. आय चूज द इग्नोर द कमोशन्स, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ द डॉग्स माइट हॅव द कॉन्सर्न द हेल्पलेस. बघा, मी थोडस दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, खरं मला दुर्लक्ष करू देत नव्हतं, इतका आवाज माझ्या कानी पडत होता. Thinking that pack of the dogs might have the concern the helpless pig, म्हणजे एखादं डुक्करला कुत्र्याने पकडलं असावं आणि तो गोंधळ सुरू असावा असं मला वाटायला लागलं. But soon the barking became a louder and more aggressive and alarm chewing of the flock of the crows added the cacophony. Also heard the disturbance approaching closer. आणि इतका आवाज मोठ्याने यायला लागला त्यावेळेला मला असह्य असं वाटायला लागलं. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed and veranda to see what was going on. आणि मी धावत पळत, माझं लक्ष त्या काय वाचण्याकडे लागेना, मी धावतच वरांड्यामध्ये गेलो. आय ग्लान्स्ड टॉवर द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग द हॉरिबल. आणि क्लब हाऊसच्या वरती एक विचित्र भीतीदायक प्रकार मला बघायला मिळाला. अ बिग मेल लंगर, मोठाच्या मोठा दणकट असणारं माकड, apparently the leader of the group, तो त्याच्यातला एक प्रमुख होता, was holding the baby langur in his hand and mercilessly beating it all over with the definite instinct to kill. आणि एक छोटस माकड होतं, पिल्लू होतं, त्या पिल्लाला त्यानं पकडलं होतं आणि निर्दयपणे त्याचा चावा घेत होता, बाईट करत होता त्याला. The helpless mother of the baby and over leisure members of the Langurs group were scattered on the roofs. आणि तिची जी आई होती त्या पिल्ल्याची, निर्दयपणे ती सगळं पाहत होती. तिला असह्य मनामध्ये वेदना होत होत्या, परंतु तिचं काही चालत नव्हतं. ती अतिशय वाईट चिंतन मनात ती करत होती आपल्या पिल्ल्याबद्दल. Baby being killed, I recalled the terrible
customs in the animal's clan according to which a dominant male usually does not allow another male baby order survive within its groups. आणि प्राण्यांच्या मध्ये असे अनेक प्राणी आहेत की त्या कुटुंबाचा प्रमुख समजतात आणि त्याच्यामध्ये जो नर प्राणी असतो तो आपलं वर्चस्व गाजवतो आणि दुसऱ्या नर असणाऱ्या पिल्लाला तो जिवंत ठेवत नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती हल्ला करण्याचं काम तो करत होता. विदाउट लुजिंग एनी टाइम आय गॅदर द स्टाउट स्टिक. मी क्षणाचाही विचार केला नाही, पळत पळत गेलो आणि मोठीच्या मोठी अशी दणकट अशी काठी आणली. हँड ऑफ द हरल अँड पीस ऑफ द स्टोन अँड द मेराउंडिंग लंगर. आणि एक हातात दगड घेतला आणि जोरात माकडावरती फेकला. द लंगर वॉज सो inflated that hardly took any notice of my assault. त्याचा एवढा हिंस्र हल्ला होता की जरा सुद्धा माझ्या दगडाला त्यानं दगडाकडे माझ्या दुर्लक्ष केलं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. मला ते असंही वाटायला लागलं, मी अनेक दगड त्या माकडाच्या दिशेने फेकत होतो. द डॉग्स अँड देअर पार्ट राइज्ड देअर पिच ऑफ क्राय. अनेक कुत्री सुद्धा जो जोरात तिथं भुंकत होती. द चेंज्ड सर्कमस्टेन्सेस अँड द सडनली अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम द अननोन quarters forced the langur to drop the baby from the sloping roofs over the veranda. त्यानं हा हल्ला बघितल्यानंतर त्यानं तसंच त्या पिल्लाला तिथं सोडलं आणि ते पिल्लू सोडल्यानंतर गरगळत गरगळत ते पिल्लू खाली यायला लागलं. द बेबी वॉज अ लिस्टलेस अँड हॅपन टू बी डेड. आणि असं चित्र वाटायला लागले की आता हे पिल्लू मेलेलंच आहे. And his body started to slide down. The excitement and the pack of the dogs grew manifold at the prospect good kill and meal, keeping the dogs. कुत्र्यांना तर इतका आनंद झाला कारण आता त्यांना त्या पिल्ल्याला खाता येईल म्हणून ती त्याच्या जवळ यायला लागले. At baby with the stake, by the stake, the managed to catch the hold the baby's longest tail and the tipped over the edge of the tail loop and baby appears insert and lifeless it was instead of the male baby. आणि मी काय केलं, घसरत येत असताना त्या शेपटीला असं पकडलं. शेपटीला पकडल्यानंतर मी त्याला आमच्या घरामध्ये बाहेरच्या पारसबागेमध्ये नेलं तिथं. By the time my parents and sisters had come out the veranda and were witnessing my rescue operation, some of your neighbors had gathered in my distance. आणि सगळेजण ते बघत होते की कशा पद्धतीनं आम्ही हल्ला केला आणि त्या छोट्याशा पिल्लाला आता आपण जवळ कसं करतोय हे सगळेजण ते पाहत होते. शेजारी आले होते, आमच्या घरातील मंडळी, माझी बहीण आलेली होते. आय टूक द बेबीज लंगर ऑफ द बॅकहँड अँड द जेंटली लीड द फ्लॉवर इनसाइड द प्युरिटी कूप. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप अँड बाईट मार्क्स द स्क्रॅचड ब्लड. मी जवळ घेतल्यानंतर पाहतो तर काय मोठमोठे असे व्रण जखमा त्याच्या अंगावरती झालेल्या होत्या. ऑचिंग फ्रॉम द ऑन्स आणि त्या जखमेतून रक्त असं येत होतं. द बेबी रिमाइंडेड मोशनलेस. आणि ते पिल्लू हालचाल अगदी मंद गतीने ते हालचाल करत होतं. आय वॉज रिलीव्ड फाइंड दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन थ्रू द बिटन स्पेअर शॅलो. आणि मला थोडासा आधार मिळाला कारण ते पिल्लू जे होतं ते थोडस श्वासोश्वास घेत होतं.
थोडं मला समाधान वाटलं. Splashes of the cold water made by the baby's tear and after the few shaky attempt he sat up. आणि मी गार पाणी आणलं आणि गार पाणी त्या पिल्लावरती टाकल्यानंतर he was in a state of the shock and started trembling like the leaf in the wind. जसं वारा आल्यानंतर पान जसं झाडाचं हलतं तसं ते पाणी टाकल्यानंतर ते पिल्लू हलायला लागलं. आणखी समाधान वाटलं. His two little twinkle eyes welled up. हळूच ते डोळे उघडून बघायला लागलं. Tears started the sobs and muffled cry. आणि थोडस हुंक द्यायला लागलं, इवळायला लागलं, दबल्याला आवाज बाहेर काढायला लागलं. Just like human child would after expressing trauma, I offered him the pleaded banana which accepted with the unsteady hand began to taking his distant bites. आणि त्याच्या मनावरती जो आघात घडलेला होता तो अतिशय तीव्र होता, भयानक होता. आणि त्याच्यातून ते पिल्लू असं सावरत होतं आणि सावरण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. त्याच्यातून एक साल काढलेला बनाना त्याला दिला, केळ दिलं. ते थोडं थोडं खाण्याचा began to taking resistance bites प्रयत्न करत होतो. My attention was fixed on the revival of the baby longer. Suddenly, I had uncanny feelings of the being watched. I turned away from the coop and looked up. There sat the mother longer was kitchen roof. आणि त्याला वाचवण्यासाठी माझी धडपड होती, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न होता. माझ्या वडिलांनी सुद्धा ती जखम पुसण्यामध्ये, फर्स्ट एड आणण्यामध्ये मदत केली. या सगळ्यांच्या प्रयत्नातून थोडासा धीर आम्हाला मिळत गेला. परंतु एका व्यक्तीचं लक्ष आमच्याकडे बारकाईनं होतं. ती म्हणजे तिची आई. मदर स्टार्टेड सॉब. आणि तिचं लक्ष आमच्याकडे बारकाईनं होतं. आम्ही काय करतोय, त्याला कसं वाचवतोय ती बघत होती. मेन सिंपथी सॅड अँड quietly as the convinced her into harm and began turn her child. आणि तिचा पिल्लू वाचत आहे हे तिला जाणवायला लागलं. Meanwhile the baby sensed the presence of his mother and started to sob and cry little louder. आणि त्या पिल्लाच्या सुद्धा लक्षात आलं की माझ्याकडे आईचं लक्ष आहे आणि आईचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करण्यासाठी त्या पिल्लानं थोडस आवाज काढायला सुरुवात केली, हुंक द्यायला सुरुवात केली. फ्रॉम द डोअर ऑफ द कूप अलाव द मदर ऍक्सेस ऑफ द बेबी. इमिडिएटली हर मदर डिसेंडेड ऑन